रामकृष्ण हरी, आपलं नाव काय? माझं नाव हरिभक्तपरायण डोंगरेजी महाराज मोताळा. तुम्ही कुठून आलेले? मोताळहून आले? मोताळाहून की, नाही, पालखीमध्ये सहभाग करून कुठून पासून केला तुम्ही? मुक्ताईनगर पासून. किती वारी आपली? माझी 4थी. कसा वाटतोय तुम्हाला वारीमध्ये आनंद? आनंद म्हणजे आता आईसाहेबासोबत चालणं हा एक वेगळाच आनंद आहे आणि या आनंदाला परिवार नाही आहे. म्हणजे आता तुम्ही आता कुठे इथून आता किती दूर तुमचा मुक्काम असते? रोज किती किलोमीटरचा प्रवास असते तुमचा? इकडून 20 किलोमीटरच्या आसपास मुक्काम असते. परतीला असतो पण मी परतीला 30-35 किलोमीटरचा मुक्काम राहतो. मग आता वारकऱ्यांना अडचण आली चालण्या, म्हणजे बिमार पडले, आजारी पडले, मग त्यांच्यासाठी सुविधा? त्यांच्यासाठी सुविधा ॲम्ब्युलन्स आहे, डॉक्टर आहे सोबत, सगळं काही आहे. आणि स्वच्छतेसाठी संडाससुद्धा सरकारने दिलेले आहे. सरकारचे खूप खूप उपकार आहे आणि सरकारमुळं ही वारी सफल होऊन राहिली आणि निरोगी होऊन राहिली. आदिशक्ती मुक्ताईची काय कृपा आहे महाराज आपल्यावर, हे तुम्ही सांगू शकता? आदिशक्ती मुक्ताईची एवढी कृपा झाली माझ्यावर का मी म्हणजे कीर्तन वगैरे त्यांच्या कृपा आशीर्वादानेच करत आहे आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने मला पूर्ण वारीत म्हणजे आज सफल झाली माझी वारी आतापर्यंतच्या 4ही वाऱ्या. जी आता ही आपली युवा पिढी निर्माण होत आहे, जे ज्याच्यामध्ये व्यसन लागत आहे, हे लागत आहे, त्या पिढींना तुम्ही काय सांगू शकता तुमच्याकडून? कसं आहे, आता व्यसनी जमानाच असा आहे का, कलियुग आहे. कलियुगामध्ये आता व्यसनाकडे जास्त व्यसनाधीन झालेले आहे. त्यामुळं आता या आम्हाला कीर्तनातून, वारीमधून आणि या वारकरी संप्रदायातून हेच व्यसनमुक्तीचंच चालू आहे का व्यसनमुक्ती करू नका बा, व्यसनमुक्ती करा, व्यसन करू नका, व्यसनमुक्त राहा, निरोगी राहा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय नाव आहे तुमचं? आनंद महाराज छजेड चकलांबा. कीर्तनकार आहे का? नाही, मी साधवी सोनालताई करपे यांच्या संस्थेवर शिकलो. आत्ताच गेवराई शहरातून बीड या गावाकडे आईसाहेब प्रस्थान केलेले. जालना जिल्ह्यातून बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. रात्रीचे मग एकदम खूपच आनंद व वातावरण आईसाहेबांच्या सोबत येत आहे. आणि आमचे हभप गुरुवर्य हरणे बाबा असतील, विशाल बाबा असतील, यांनी संगती संघ असं म्हणतात ना, ज्ञानोबा जे वेदविल्याच्या बोधे सूर्य गेला चाले, याप्रमाणे ज्ञानोबा आशीर्वादानं, आईसाहेबांच्या आशीर्वादानं आज आम्ही बीड शहराकडे प्रस्थान करीत आहोत. रामकृष्ण हरी. माझं नाव बदाम लालाजी सोलंकर. आम्ही शहागड अंबड तालुका जिल्हा जालना पुरण. इथून आम्ही मुक्ताईला गेलो बसने आणि तिथून मग पायी चालत आलो. कसा वाटतोय आनंद? आनंद खूप आदिशक्तीचा आगळा वेगळाच आहे. किती वर्षापासून करताय तुम्ही? आमचं बी आता हे 4थं वर्ष आहे. आधी माऊली पण जात होतो, पण परंतु म्हणलं आपल्या गावाजवळून जाते मुक्ताई, त्याच्यामुळं आम्ही 4 वर्ष झालं. माझ्यासोबत 10-12 जण वारकरी आहेत, तर ते घेऊन आम्ही जातो पंढरीच्या मुक्ताईसोबत. पुढं पण असा जे युवा पिढी आहे त्यांना पण तुम्ही सांगू शकता की वारी करायची आहे? हो, वारीमध्ये खूप आनंद आहे का? वारीत म्हणजे हा सुख सोहळा कुठेच नाही, स्वर्गीय बी नाही. जे मागितलं ते विठोबा देतात असं म्हणतात, ते खरं आहे का? हो, होती की इच्छा पूर्ण. मनाभावातून केली तर इच्छा पूर्ण होती. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, गळे विना शक्ती बोलू नये काय. म्हणजे भाव असला तर काय पण होऊ शकते, असं सांगून रामकृष्ण. रामकृष्ण.